झी 24 तासनं पूरग्रस्त भागातील महिलांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर त्याची दखल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅड प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी विनंती आदिती तटकरे यांनी संबंधित पालकमंत्र्यांना केलेली आहे। महिलांना आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत यासाठी काळजी घेण्याची विनंती ही आदिती तटकरे यांनी केली आहे। नियोजन समितीच्या निधीतून महिलांना सॅनिटरी पॅड देण्याची विनंती आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पूरग्रस्त भागातील महिलांची जे मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत सुविधांसाठी पूरग्रस्त भागातील महिलांनी झी 24 तासशी बोलताना या सगळ्या आपल्या व्यथा मांडलेल्या होत्या। महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नव्हते आणि या सगळ्याची व्यथा त्यांनी मांडलेली होती। झी 24 तासनं या महिलांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातली बातमी दाखवली। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या बातमीची दखल घेण्यात आली। स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या संदर्भातली दखल घेतलेली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅड प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी विनंती आदिती तटकरे यांनी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना केलेली आहे। महिलांना आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत याची काळजी घेण्याची विनंती ही आदिती तटकरे यांनी केलेली आहे। नियोजन समितीच्या निधीतून महिलांना सॅनिटरी पॅड देण्याची विनंती आदिती तटकरे यांनी केलेली आहे। बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश भाग अतिवृष्टीने बाधित झाला आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अंगावरच्या कपड्यांनिशी अनेक नागरिक घरातून बाहेर पडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये झी 24 तासनं या सगळ्या महिलांच्या समस्येला आणि त्यांच्या अडचणींना वाचा फोडलेली आहे आणि त्याची दखल मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आहे। आणि त्यामुळे आता लवकरात लवकर या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांना, पूरग्रस्त महिलांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील अशी अपेक्षा करूया। आदिती तटकरे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आदिती तटकरे यांनी याची गंभीर दखल घेत सगळ्या पालकमंत्र्यांना या संदर्भातली विनंती केलेली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सॅनिटरी पॅडची वाटप करण्याची विनंती आदिती तटकरे यांनी केलेली आहे। कारण आपल्याला माहित आहे की सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मेडिकल शॉप्स बंद आहेत कारण घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अंगावरच्या कपड्यांनिशी अनेक नागरिक घरातून बाहेर पडलेले आणि मोठी समस्या निर्माण झाली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी स्वतः मंत्री आदिती तटकरे आपल्या सोबत आहेत। आदितीजी, आपण बघतोय की या सगळ्या महिलांची अडचण मांडण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केला, त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तात्काळ पालकमंत्र्यांना विनंती करून या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र लिहिलं। साधारणपणे जिल्हा नियोजन 3% जे महिला बालविकासासाठी राखीव असतात, त्याच्यात आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विनंती, जे पालकमंत्र्यांना विनंती केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे की त्याच्यातून तातडीने त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते त्या ठिकाणी या महिलांना उपलब्ध करून द्यावेत। साधारणपणे त्यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्याची नोंद असते आणि कुठे सर्वात जास्ती सॅनिटरी नॅपकिनची म्हणजे पूर परिस्थिती किंवा कुठे जास्ती नुकसान झालंय, बाधित क्षेत्र कुठलं आहे याची नोंद ही जिल्हाधिकाऱ्यांकडे असते। त्याच्यामुळे त्यानुसार स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्वरित त्यांनी ते सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यावेत अशी आम्ही आज सूचनाही दिलेली आहे। विभागाच्या वतीने सुद्धा तसे आदेश हे आज माझ्या सहीचं पत्र सुद्धा विभाग म्हणून, त्यामुळे खरं ज्या तिथल्या महिला भगिनी आहेत त्यांना निश्चितपणे पूर परिस्थिती तिथं आहे, अतिवृष्टीमुळे त्यांच्या सामानाचं, घराचं, सगळ्याच नुकसान झालेलं आहे आणि याच्यात सॅनिटरी नॅपकिन ही कुठेतरी एक मूलभूत गरज आहे महिलांची आणि ती त्यांची अडचण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय विभागाच्या वतीने आम्ही तिथं खाली जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे। अगदी आदितीजी, धन्यवाद तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तातडीनं या सगळ्याबद्दल कार्यवाही केलीत आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद।